तर हा व्हिडिओ मी निलिमासाठी बनवते. पण निलिमा फक्त माझी स्टुडंट म्हणून नाही, पण आपल्या आतमध्ये सगळ्यांमध्ये एक निलिमा असते. आपल्या आतही, माझ्या आतही एक निलिमा आहे. आणि निलिमा एवढी इम्पॉर्टंट का? तर असं तुम्हाला हा प्रश्न वाटत असेल, तर त्याबद्दल मी थोडंसं एक्सप्लेन करते. तर माझी स्टुडंट निलिमा एक कोच आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे आणि ती खूप सुंदर रीतीने प्रॉब्लेमचं सोल्युशन काढते. आणि तिने कॉन्टॅक्ट करायचा खूप म्हणजे ती प्रयत्न करते आहे टू मेक तिची जी NLPची जी कोचिंग आहे, तिला एक मोठा बिझनेस बनवायचा. आणि मला ती खूप आवडते. द रिझन मला ती आवडते माझी स्टुडंट आहे म्हणून नाही. पण ज्याप्रमाणे ती वागते, ज्याप्रमाणे तिचे थॉट प्रोसेसेस चालतात, तिचं बोलणं, तिचं वागणं खूप ब्युटिफुल आहे. आणि मला वाटतं एका ह्युमनला ॲज अ बिझनेस कम्युनिकेशन कोच मला असं वाटतं, की तिची कम्युनिकेट करण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. तर निलिमा जर तू हा व्हिडिओ बघत असेल, तर थँक यू. थँक यू कारण तुला माहीत आहे, की तुला काय हवं. थँक यू तुला माहीत आहे, की कसं वागावं. थँक यू की तुला माहीत आहे, की कसं बोलावं. थँक यू की तुला माहीत आहे, की कसं लोकांबरोबर कनेक्ट करावं. आणि तीच माझी बेस आहे. बिझनेस कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगची. तर माझ्यातला निलिमा जो आहे, मी ॲज निलिमा सांगते, की माझ्यातला खूप वेळा असं होतं, की आपली जी निलिमा असते, तिला सिस्टम कळत नाही. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी तिला माहीत असतात. घरात जेवण कसं बनवावं, घराला ठेवावं कसं, कशा कशा पद्धतीने पाहुण्यांना वेलकम करावं, काय वाढावं लोकांना, कशा पद्धतीने लाड, प्रेम आणि संस्कार द्यावे, हे सगळं बायकांना माहिती असतं. पण एक गोष्ट त्यांना माहिती नसते आणि त्याच्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करते आहे तुमच्याद्वारा. तुम्ही कधी बघितलंय का घरात जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमची आई घरी दिवा लावायची, तर घर किती सुंदर एकदम मस्त असं वातावरण व्हायचं घरात. आणि ती अगरबत्तीची खुशबू आहे ना, ती कधी आपल्या श्वासातून जात नाही. आपल्या आईच्या घराची बोलते मी. जर तुम्ही मॅरिड आहात आणि तुमची मुलं आहेत आणि तुमचं स्वतःचं एक घर आहे, तर तुम्हाला नेहमी आईचं घर किंवा तुम्ही जिथे राहत होता त्याचा एक छोटासा पार्ट तुमच्या आत असतो. आणि नेहमी तुम्हाला ती आठवण देते, की तो दिवा आणि ते देऊळ आणि तो एक श्वास आणि तो जो वातावरण होता, तो खूप इम्पोर्टंट होता आणि तसा वातावरण परत भेटेल तर मी काहीही करेन, नाही का? आपल्याला असं वाटत असतं. त्याचप्रमाणे जर आईचं जेवण किंवा आईचं किचन तुम्ही जर डोळ्यासमोर आणा, तर तुम्हाला वाटेल, की किती सिस्टमॅटिक होतं ना. आई सकाळी उठल्याबरोबर आपल्याला नाश्ता द्यायची. दुपारचं जेवण काय करायचं आणि कसं वाढावं, काय वाढावं त्याच्यात तिला माहिती होतं. ती सीझनल जेवण बनवायची, सीझनल फ्रुट्स द्यायची. चिकन, नॉन-व्हेज हफ्त्यातून एकदा संडे किंवा मटण आणि हफ्त्यातून एकदा मच्छी. जर तुम्ही नॉन-व्हेज असाल तर आणि व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला माहिती असेल, की पालेभाज्या कधी ती वापरायची, कुठली पालेभाजी कुठल्या महिन्यात किंवा कुठल्या टाईमाला ती वापरायची आणि कसं ती भजी किंवा काहीही म्हणा, जेवण जे ती बनवायची त्याची एक पद्धत होती, एक सिस्टम होता. आणि जर तुम्ही किचनमध्ये असाल, तर तुम्हाला हे माहिती असेल, की एक निलिमाच फोन करते, की एक पद्धत आपण फॉलो करतो आपल्या घरात. पण ती पद्धत आपण आपल्या बिझनेसमध्ये फॉलो करत आहे आणि त्यामुळे आपला बिझनेस फार वेळा फेल होतो. जर तुम्ही कुठला बिझनेस करत आहात, तर मी तुम्हाला सांगते, की बिझनेस ओपन एका बायकाला करायला इज नॉट अ चॅलेंज. जर तुम्ही एक बाई आहात आणि तुम्ही एक बिझनेस ओपन करायला डिसाईड केलं आहे, तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. का माहिती कारण तुम्ही तुमचा एक सिस्टम चालवताय घरात. स्पेशली तुमचा जो किचन आहे, तो सगळ्यात इम्पोर्टंट भाग आहे तुमच्या घराच्या सिस्टममध्ये आणि तो तुम्ही फार सुरेख रीतीने करत आहात. फॉर एक्झाम्पल काही डिश बनवायची आहे, तर तुम्हाला माहिती आहे, की ती डिश तुम्ही बनवू शकता की नाही आणि तो सिस्टम तुम्हाला माहिती आहे. त्या डिशला बनवायची सिस्टम तुम्हाला माहिती आहे. तर डेफिनेटली तुम्ही तो चांगला बनवणार आणि तुमच्या घरच्यांना ती ती डिश आवडेल आणि ते त्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळेल त्या त्या डिशमुळे. पण बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही इन्ग्रीडियंट्स टाकायला सुरुवात करता, मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला माहिती नसतं की कुठली इन्ग्रीडियंट आधी यावी आणि कुठली नंतर यावी. आणि त्यामुळे तुमचा डिस्कनेक्ट व्हायची चान्सेस असतात आणि खूप वेळा बायका
खूप मॉनिटाईज करायचा प्रयत्न करतात आणि खूप थकतात किंवा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि त्यांना बॅलन्स करता येत नाही होम आणि त्यांची जी बिझनेस लाईफ आहे त्याच्यामध्ये. तर जर तुम्ही असे कुठले तरी एंटरप्रेनर आहात आणि तुम्हाला वाटतं की आय नीड टू नो द सिस्टम, तर माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. मी तुम्हाला सांगेन की सिस्टम कसं बनवावं. मी तुम्हाला हँड होल्डिंग देईन, तुम्हाला हेल्प करेन, तुम्हाला मोटिवेट करेन, इन्स्पायर करेन की कसं ते सिस्टम तुम्ही प्रोडक्टिव्हली तुमच्या बिझनेसमध्ये कनेक्ट करू शकता, ताकी तुमची जी ग्रोथ आहे ती डबल, ट्रिपल, 10x व्हावी. ओके. सो थँक यू फॉर लिसनिंग टू मी. आणि निलिमा, थँक्स टू यू. मला हा टॉपिक तुझ्यामुळेच मिळाला. थँक यू सो मच. टेक केअर. बाय.